बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिमेकडील शिवनगर या परिसरात गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहे। ही बाब तेथील नागरिकांनी नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या निदर्शनास आणून देताच अब्दुलभाई यांनी तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किशोर शेकाकोरे व सुधीर भोईर व इतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाहणी करण्यात आली। तेव्हा तेथील नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास, कमी दाबाने होणारा पाण्याचा पुरवठा तसेच इतर समस्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करत समस्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असा इशारा नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी दिला। तर शिवनगर येथील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किशोर शेकाकोरे यांनी दिले। या प्रसंगी बिलाल इंजिनियर, अल्तमश इंजिनियर, मोटू शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। शिवनगर या विभागासाठी पूर्वीच्या वेळेला पाणी भरपूर यायचं, परंतु आता काही तांत्रिक कारणामुळे पाणी भेटत नाहीये। तर आपले वॉटर सप्लायचे किशोर शेकाकोरे साहेब आहे, यांना घेऊन त्याची टीम घेऊन आज आपण पूर्ण शिवनगरमध्ये फिरलो। तिथं स्थानिक जे आपले कार्यकर्ते आहे बिलाल आणि अल्तमश उमर शेख हे पण सर्व संगती होते। स्थानिक लोकांचं अडचण आपण समजून घेतली, काय प्रॉब्लेम आहे बघा, त्या लोकांना पाणी पाहिजे। आता त्यासाठी काय काय करता येईल, तिथं बूस्टर पंप बसवणे, लाईन वॉश करून घेणे आणि प्रेशर वाढवणे, यासाठी जे जुनी लाईनी आहे त्याच्यावरती पण काय नवीन लाईन किंवा प्रेशर करून वॉल लावून आपण ते पाण्याची तिथं तरतूद करून लोकांना पाणी भेटेल यासाठी आपण प्रयत्नशील आहे। आणि मला म्हणजे हे आहे, अधिकाऱ्यांवरती भरोसा आहे की जसं पूर्वी पाणी येत होते आता पण पाणी येणार आणि आपण लवकरात लवकर तसं करून घेऊ। बघा कसं आहे की शेवटी वॉटर सप्लायचे जे मंत्री आहे ते आपले गुलाबराव पाटील साहेब आहे आणि त्यांचे सर्वांच्या अंबरनाथमध्ये चांगले सलोख्याचे संबंध आहे। आपण मध्येच त्यांना शहरासाठी भेटलो होतो। आता या विभागासाठी पाण्याची टाकी ही नवीन योजनेमध्ये होत आहे, तर त्याच्यामुळे येणारा काळात तो पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। परंतु आता तत्काळ सॉल्व्ह करण्यासाठी जर गरज पडली तर वॉटर सप्लायच्या अधिकारी लोकांना सर्वांच्या संधी जाऊन परत आम्ही भेट घेऊ त्यांची। महिनाभर असं नाही आहे का 15-20 दिवसापासून आमच्या प्रेशरचे प्रॉब्लेम आहे, कारण आपलं पाणी येतं ते बॅरेजवरून, बॅरेज बदलापूरला थोडी लाईट गेली 10 मिनिट असू द्या किंवा 15 मिनिट, आपल्या त्या मेन जे MBR आहे आपला मेन टाकी जे बेलवलीला, तर तिथली लेवल कमी होते लेवल। आणि आता हा जो एरिया सगळा शिवनगर, संजय नगर, MM हायस्कूल या एरियाचा पूर्ण ग्रॅव्हिटीची आमची मेन लाईन आहे त्याच्यावर हा सगळा सप्लाय आहे। मेन आमचं वरचं प्रेशर कमी झालं तर यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो। आता हा जो 15-20 दिवसापासून जो प्रॉब्लेम आहे मेन त्यामुळे आता काल आम्ही जर कालपासून आमचं एक प्रेशर फिल्टर पण बंद होतं, त्याच्यात पण सुधारणा झालेली आहे, ते दुरुस्त झालं आहे। तर त्यामुळे आता कालपासून थोडं प्रेशर वाढलं आहे, तर थोडं आता लाईन पण रिकाम्या झालेल्या असतात, तर हळूहळू एक 4-6 दिवसामध्ये फरक पडेल त्याचा।